मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना, हा महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा घणाघाट, 24 तासांच्या आत आरोपींना शोधा, राज ठाकरेंचं आवाहन. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या विटंबनेनंतर शिवसैनिकांकडून पुतळ्याची स्वच्छता, अज्ञाताविरोधात शिवाजी पार्क पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू. भारत पाकिस्तान मॅचवरून राज ठाकरेंचं व्यंगचित्रातून फटकारे, पहलगाम हल्ला, भारत पाकिस्तान मॅचवर व्यंगचित्रातून भाष्य. मुंबईनंतर आता जरांगे दिल्लीत जाणार, राजधानीत मराठा समाजाचं लवकरच अधिवेशन, देशभरातील मराठे दिल्लीत भेटणार. मनोज जरांगे खुळखुळा, मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय केलं, लक्ष्मण हाकेंचा सवाल. तर ओबीसी समाजानं ओबीसी नेत्यांनाच मतदान करण्याचं हिंगोलीतील सभेत आवाहन. जिथे कबूतरखाने तिथे चिकन मटन सेंटर उभारण्याचा आम्ही गिरगावकर संस्थेचा इशारा. मंगलप्रभात लोढांनी कबूतरखान्यांचा खेळ सुरू केल्याचा आरोप. आम्ही गिरगावकर संस्थेचं बीएमसीला पत्र. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रक्रियेला गती, कर्नाटक सरकारकडून 70 कोटींची मंजुरी, महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता, तर सरकारनं कारवाई करण्याची शरद पवारांची मागणी. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणार, मराठवाडा मुक्ती संग्राम कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. तर नुकसान भरपाईसाठी शरद पवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा भेट घेणार. महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या, विजय वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली मागणी. बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा, अनेक वर्षाचं बीडकरांचं स्वप्न पूर्ण. जळगाव कलेक्टर ऑफिसमध्ये गदारोळ, बच्चू कडूंचा थेट प्रवेशद्वारावर तोडून कार्यालयात प्रवेश, विविध मागण्यांसाठी शेतकरी संतापले. सोनं चांदीच्या भावात मोठी वाढ, सोनं 1,14,500 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1,33,500 रुपये प्रति किलो.